हार्दिक शुभेच्छा देते। खरं वटपौर्णिमा हा दिवस साजरा करण्याच्या मागचं असं आहे की सावित्रीनं आपलं पती सत्यवानाचं प्राण यमराजांकडनं परत आणलं, अशी त्याच्यामागची कथा आहे। त्याच्यावर त्याचं राज्य परत मिळवलं, आपले सासू सासरे सगळ्यांनाच परत मिळवलं। ही स्त्रीनं जर ठरवलं तर काय करू शकते ही त्यामागची अर्थ आहे। आणि वडाचं झाड का, तर वडाच्या झाडापासून भरपूर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतं आणि त्यामुळे आपण एखाद्या वडाची झाडं भरपूर लावली तर त्यातून ऑक्सिजन भरपूर मिळून आपलं जे प्रदूषण आहे ते कमी होईल, ही एक त्याच्या पाठीमागची भावना आहे। आजच्या या सावित्री थोड्या वेगळ्या आहेत, त्या सत्यवानाच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सत्यवानालाही मदत करतायत आणि सावित्री त्यांची मदतही घेत आहे। परंतु या सत्यवान सावित्री कथेपासून आपण आणखीन एक बोध घ्यायचा आहे की आता आपल्याकडे कसं चाललंय की मी मोठा का तू मोठा, याच्यामुळे जे डायव्हर्स होण्याचं, एकमेकांविषयी गैरसमज होण्याचं जे प्रमाण आहे आणि त्यामुळं जी विवाह संस्था टिकून राहत आहे ती टिकून राहत नाही आहे। त्यासाठी ह्या गोष्टीचा उपयोग केला गेला पाहिजे। नुसतं वडाच्या झाडाला जाऊन पूजा केल्यानं ती गोष्ट होत नाही। एकमेकांवर विश्वास ठेवणं, एकमेकांविषयी चर्चा करणं आणि विवाह संस्था टिकवण्याचा जर प्रयत्न केला तर ही वटपौर्णिमा यशस्वी झाली असं मला वाटतं। त्याचबरोबर आपण काय केलं पाहिजे तर झाडं लावली पाहिजेत। आज झाडांच्या कत्तली इतक्या झालेल्या आहेत की त्यामुळे इतकं पोल्युशन वाढल्यामुळे आज बघितलं ना, कधी पाऊस पडतोय, कधी ऊन येते, उन्हाचं प्रमाण केवढं वाढलेलं आहे। त्यासाठी झाडे लावा आणि झाडे जगवा हा महत्त्वाचा संदेश या वटपौर्णिमेच्या निमित्तानं प्रत्येक स्त्रियांना पोचला पाहिजे। आणि दुसरा म्हणजे माझा असा एक हेतू आहे की जे पोल्युशन आहे त्याच्यामध्ये आवाजाचं पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात वाढते, कारण प्रत्येकजण उठतं, ते आपला घरातला कार्यक्रम असो किंवा एखाद्या मोठ्या थोर माणसाची जयंती असो, मोठ्या प्रमाणामध्ये जे DJ लावून जे मोठमोठ्या आवाजाचं पोल्युशन केलं जातं, ज्याच्यामुळे कित्येक जणांचे कानाचे ऐकण्याचं गेलेलं आहे, अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। पण ह्यामुळं आपलं नुकसान होतं हे लोकांना कळत नाही। एकमेकांच्या चढाओढीने जो हा प्रकार केला जातो तो उलट थांबवून आपण एक आपल्या रुटीन छान शांत आवाजामध्ये आणि आपल्या समाजात कार्यासाठी आपण त्या गोष्टीचा, त्या थोर जयंतीचा किंवा आपल्या घरातल्या कार्यक्रमाचा कसा उपयोग करू ह्या दृष्टीने जर आपण ह्या मिरवणुका केल्या आणि आवाजाचं पोल्युशन बंद केलं तर ह्याच्यामुळं आपण सगळेच सुखी होणार आहोत। मला ह्या निमित्तानं, वटपौर्णिमेच्या निमित्तानं एक भगिनी म्हणून ही विनंती खरंच सगळ्यांना करायची आहे। आणि परत एकदा मी या वटपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देते। सर्व स्त्रियांनी हा आनंदी सण साजरा करावा, नटावं, सुंदर राहावं, उपवास करावेत, त्याचबरोबर आपल्या नवऱ्यावर, आपल्या कुटुंबावर भरपूर प्रेम करावं। नमस्कार, मी डॉक्टर सौ प्रियांका राहुल दायगुळे, शकुंतला हॉस्पिटल लोणंद। आज वटपौर्णिमा, सर्वप्रथम सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे केले जातात, त्यापैकी एक वटपौर्णिमा हा सण। विवाहित महिला वटपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करतात। या दिवशी हळदी कुंकू, नैवेद्य आणि अक्षता वाहून वडाच्या झाडाची पूजा केली जाते। वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालून, सुती दोरा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालून जन्मोजन्मी किंवा 7 जन्मी मला हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते। त्याचबरोबर आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते। हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। या दिवशी आमरस तसेच पुरणपोळीचा बेत केला जातो। त्याचबरोबर वृक्ष संवर्धन हा देखील यामागील हेतू आहे। पुन्हा एकदा सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।